मयूर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। बघा किती तेज आहे खरोखरच। निवडून आल्यानंतर त्यांना माहिती आहे की आपल्या वॉर्डसाठी लोकांसाठी भरपूर कामं करायची आहेत। फार फार धन्यवाद साहेब, आपला अमूल्य वेळ देऊन तुम्ही येथे उपस्थित राहिलात त्याबद्दल। हरिभक्त पारायण सोपान महाराज साहेब यांचं देखील शुभ आगमन येथे झालंय। त्यांचं देखील यथोचित सन्मान येथे करण्यात येईल। मायेची उबदार शॉल हा सुगंधित पुष्पगुच्छ सोपान महाराज यांना प्रदान करण्यात येतोय। संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय। धन्यवाद सोपान महाराज। कोपरखेरणे गावचे माजी क्रिकेटपटू सावळाराम आगासकर यांचे बंधू मोरेश्वर आगासकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान येथे केला जातोय। सुगंधित पुष्पगुच्छ त्यांना अर्पण केला जातोय। नागेश पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय। कोपरखेरणे गावचे माजी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्रीमान हरिदास पाटील साहेब यांचा देखील येथे शुभ सन्मान केला जातोय। सुगंधित पुष्पगुच्छ त्यांना अर्पण केला जातोय। निलेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय। गजानन पाटील साहेब हे देखील येथे उपस्थित आहेत। त्यांचं देखील शुभ आगमन येथे झालंय। खरोखरच एक मल्टी सुपर टॅलेंटेड माणूस। जोरदार टाळ्या झाला पाहिजे गजानन पाटील साहेबांसाठी। परेश पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान येथे करण्यात येतोय। कितीतरी लोकांना घडवलंय आज गजानन पाटील साहेबांनी अगदी वेगवेगळ्या माध्यमातून। खरोखरच साहेब फार आपली उपस्थिती वंदनीय आहे। ऋषिकेश पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन येथे झालंय। दिलीप पाटील शिवराम पाटील साहेब यांचे ते चिरंजीव आहेत। त्यांचा देखील शुभ सन्मान येथे करण्यात येतोय। धन्यवाद साहेब, नेहमीच आपली उपस्थिती वंदनीय असते। एक विकेटचं पतन झालंय। 1 रन आहे स्कोरबोर्ड वरती। महादेव पाटील यांचे सुपुत्र घनश्याम पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान येथे केला जातोय। जनार्दनजी म्हात्रे यांचं देखील स्वागत आणि सत्कार करूया। मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला जात आहे। खरं तर यांचं देखील कौतुक करावे लागतील। क्रिकेट प्रेमी एक जबरदस्त आहेत, नेहमीच मुलांना प्रोत्साहन करत असतात। यांचा देखील सत्कार केला जात आहे। तसेच अंबोरे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सत्कार व सन्मान केला जाईल। पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक हे देऊन प्रशांत यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे। धन्यवाद साहेब, आपण इथे वेळ खर्च करून आलात आपल्या मनाच्या अंतःकरणात धन्यवाद आभार। पाहुण्यांना पुनश्च एकदा धन्यवाद। विघ्नेश्वर मित्रमंडळातर्फे ही आयोजित आहे स्पर्धा। या स्पर्धेसाठी आलेल्या मान्यवरांचा व्यासपीठावर विराजमान असलेल्या पाहुण्यांचा पुनश्च एकदा थँक्यू सो मच, धन्यवाद। विघ्नेश्वर मित्रमंडळ आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहत असाल सुरू असलेला सामना आहे एकविरा मित्रमंडळ आणि त्यांच्यासोबत खेळत असताना जय संतोषी माता क्रीडा मंडळ। या तमाम कोपरखेरण्यातील खेळाडूंच्या आपण गुपेश म्हात्रे सर्व स्तरातील अध्यात्म असे राजकीय असतील शैक्षणिक असतील सर्व इथं मंडळी उपस्थित आहेत, त्यांना पुन्हा धन्यवाद। आपण आलात या स्पर्धेला उपकृत केल्याबद्दल। आमचे गजाननजी पाटील ऑलराऊंडर असे हे एकही क्षेत्र नाही की तिथं गजानन पाटील नसतील। यानंतर तुमचं जर आम्हाला समालोचन ऐकायचं बऱ्याच दिवसातून। जी दशरथ आपण पाहत असाल क्रिकेट खेळत असताना वैभव पाटील अप्रतिम खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू आहे। त्यांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी पार पाडलेली आहे आणि तोच खेळत असताना दिसत आहे चेरेदेव एकविरा मित्र मंडळातनं। यस धन्यवाद। विघ्नेश्वर मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य चॅम्पियन्स ट्रॉफी कॉलेज बॉईज आणि हा पहिला सामना एकविरा मित्र मंडळाने जय संतोषी माता 9:30 वाजता बरोबर 3 षटकांचा सामना असेल। पहिल्या षटकामध्ये टॉस जिंकला वाटतंय एकविरा संघानं आणि पहिल्यांदा करतील फिल्डिंग।
जयेश म्हणजे जय संतोष मदा माझ्या समवेत गुपेश म्हात्रे याच गावचे एक लोकल कॉमेंटेटर आणि रेडिओ जॉकी ज्याने बरेच जवळजवळ 40 ते 35 वर्ष अतिशय अव्याहतपणे हिंदीमध्ये एक क्लास समालोचन कोणाचा असेल तर प्रदीपजी विचारे. टोटल स्कोर इज 9. दशरथदा आपण पाहिलं असेल कोपरखेड्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धा होतात. स्पर्धेमध्ये चांगलं कामगिरी पार पाडत असतात खेळाडू. खेळत असताना चांगले चमकत असताना दिसत असतात या भूमिपुत्र मैदानावर. मात्र आज बघा पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये ज्या आणि व्यक्तीने गुपेश मला माहिती नव्हतं ही स्पर्धा एवढी ताकदीची असेल. मी म्हणून तुम्हाला आमंत्रण केलं नाही नाही होतं, नाही, परंतु खरोखर मी फार चूक केली आहे. पुढच्या गेल्या वर्षी यायला पाहिजे होतं पण तेच साध्य तीच कन्सिस्टन्सी आहे. दमदार आयोजन बघा. ट्रॉफीज बघा तुम्ही, फार मोठ्या ट्रॉफीज आणि सर्व म्हणजे प्रोफेशनल टुर्नामेंट्स. नो डाऊट सर याचं पूर्ण श्रेय झालं विघ्नेश्वर विघ्नेश्वर मित्र मंडळ अतिशय संपूर्ण नामवंत मंडळाने- मित्र मंडळ या गावातील. संघाची धावसंख्या पहिल्या षटकात झाल्या धावा 9 धावा, 1 बाद 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक प्रणय. दुसरं षटक प्रगती पदावर. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाला विनंती आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग असा हा नियम आहे. राईट आर्म हो के प्रणय तयार बॉलिंग मार्कवर. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप नॉट बी वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धाव मिळेल आउटसाइड द ऑफ स्टंप. बघा गुपेश म्हात्रे सकाळचं सत्र आहे थोडंसं गोलंदाजांना पोषक वातावरण काय म्हणाल. छोटा पॅकेज बडा धमाका आहे हा गोलंदाजचा. पोषक वातावरण आहे. गोलंदाजाला देखील चांगलं खेळ खेळता येईल. परंतु बाजूला आपण पाहत असाल विरुद्ध दिशेने तर सुमित दिसतोय एक आणि चांगला खरं मोठा म्हणजे गुपेश, दष्टपुष्ट खेळाडू आहे. या मैदानानं समालोचन करताना जे काही चेव येतो ना. आणि हा यस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरून निघाला चेंडू गेला आणि हा पहिला दमदार सिक्सर. काऊ कावनोच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका बुलंद स्ट्रोक 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या झाली 16 वर 16. वेटा याने मनोबल पक्के केलेले आहेत. पहा दशरथ हा खेळाडू जो आहे 360 मध्ये खेळत असतो. पहिलाच काऊ कॉर्नर मध्ये षटकार ठोकला. वैभवला चांगली साथ मिळते. जोडीदार चांगला आहे, भागीदार चांगला आहे. पाहूया पुन्हा एकदा प्रणय काय करतो. वेलकम सर. यस राईट आर्म होता विकेट. पुन्हा एकदा यस वाईट वाईट करण्याचा प्रयत्न आउटसाइड द स्टंप अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाहीन मारा बराचसा बाहेरून अवैध मारा. निगेटिव्ह बॉलिंग अटॅक. धाव मिळते अवांत धावसंख्येत बस. संघाची धावसंख्या झाली 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 17 वर 3 षटकांचा सामना असेल. 11 संघ जवळजवळ 12 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. गुपेश म्हणजे गावामध्ये क्रिकेट किती आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. काय म्हणाल. जी जरूर 12 संघ जरूर संघांना संधी मिळते. जवळजवळ 16-17 संघ आहेत परंतु 12 संघाला संधी दिली जाते. चांगला खेळ एवढं खेळतात. 12 संघांना जी जे सध्या क्रिकेटमध्ये सराईत खेळतायत त्यांना चान्स आहे. बघूया बॉलिंग मार्क होत आहे. प्रणय अजूनही सूर गवसलेला नाहीये. कमीत कमी 3 षटकामध्ये 41 धावा झाल्या. आता नक्कीच सामन्याला जरा मजा येईल, चेव येईल. अतिशय भन्नाट ट्रॉफीज, दमदार आयोजन. विघ्नेश्वर मित्र मंडळ चॅम्पियन्स ट्रॉफी. हो अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. बराचसा बाहेरून अजूनही सूर गवसलेले, संतुलन बिघडले टोटल. आणि हा म्हटलं या षटकामध्ये 3रा वाईट. गुपेश काय म्हणाल. अजूनही नियंत्रण नाही. दडपण आहे कारण की पाहिलं वैभवने षटकार ठोकलाय. त्यानंतर जर पाहिलं सुमितने देखील षटकार ठोकला. त्याच्यानंतर या प्रणयला दडपण आलाय. दडपणाला जर तुम्ही राहिलात तर मात्र आपला चुका आला. येस नक्की. दडपणाखाली कुठल्या वर्चस्व दबाव झुगारून द्यायचा हे क्रिकेटचं तंत्र आहे. वीरेंद्र सेहवाग बघा स्टार्ट कसा करा. जवळजवळ पहिल्या षटकात 5 षटकात चौकार ठोकायचा. राईट आर्म होते विकेट तयार. बघा गती आणि मती याचा पुरेपूर वापर. वेग कमी आहे, गती देखील कमी आहे आणि रनअप देखील कमी आहे. राईट आर्म होते विकेट पंतांच्या डाव्या अंगाला तयार. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग बंद. चेंडू असेल हवेमध्ये. हो जबरदस्त ऑन ड्राईव्ह लोकांच्या डोक्यावरून. आणि हा म्हटते गुपेश आता मात्र हे त्रासदायक होईल नक्कीच. धावा जर कदाचित 40 वरती गेल्या तर धावा डिपेंड करणं त्रासदायक होईल. काय म्हणाल. जी जरूर कालच्या दिवसात सेकंड ट्रॉफी मिळवलेली आहे जय संतोषी माता मित्रमंडळाने. परंतु ह्या पद्धतीने जर फटके खेळले तर कुठेतरी डोईजड होऊ शकते जय संतोषी क्रीडा मंडळाला एकविरा मित्रमंडळासमोर खेळत असताना सर. आणि खरं म्हणजे या मैदानावर पहिल्या फास्ट म्हणजे जवळ 10-15 वर्ष मागे गेला तर बरोबर लाखाच्या टुर्नामेंट 5-6 वयाच्या. जी सर नंतर मात्र थोडंसं क्रिकेट कमी झालं. कमी म्हणजे स्पॉन्सर मिळत नाही कारण हा हे बघा सर्व सोंग आणतं, पैशाचं सोंग आणता येत नाही गुपेश. सर परंतु तन मन धन खर्ची करणारे प्रवीण दादांना विशेष धर्मवीर चषक. धर्मवीर चषक ही तर कोपरगावची ओळख होती आणि आहे. ओहो अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग. चेंडू गेलाय आणि हा झेलबाद होईल पाहिजे. इथून दिसत नाही त्याच्यामुळे बघूया. आणि हा दुसरा धक्का, दुसरा ब्रेक थ्रू. ठीक
दादा जर पाहिलं ना, जय संतोषी क्रीडा मंडळमध्ये चांगले धष्टपुष्ट खेळाडू आहेत, ज्यांच्या मनगटात जोर आहे, चौकार षटकार ठोकण्याचे. एक पाहिलं तर निखिल बिट्टू, आणि त्यानंतर येस जर येस पाहिलं आणि म्हणजे कोकणची खासियत म्हणजे बघूया भरपूर असे देवी आहेत जे सगळे जागृत देवस्थान आहेत सगळे. Yes, sir. रांजण रांजण देवी देवी असेल, राणादेवी माता आहे. राणाई माता, म्हणजे बऱ्याच असे देवी आहेत. म्हणजे जरवाना कोकण गाव हा अतिशय धार्मिक गाव आहे. दुर्गा माता. हे संघर्षातून निर्माण झालेले मैदान, भूमिपुत्र मैदान, हक्काचं मैदान. कुठल्याही प्रकारचे कुठलेही इव्हेंट असो त्यांना इथं परमिशन आहे, फक्त ओनली फॉर क्रिकेट. एकवीर आणि संतोषी माता. येस मंदिरं नक्कीच. खूप आहेत आणि नाही नाही काही कोपरखेड्यामध्ये. ठिकाणी गुपेश काय असतं माहित आहे, मैदानाचा बिझनेस करतात. 25. येस सर, मैदानाचा बिझनेस होतो काही ठिकाणी, बरोबर म्हटलं आपण. परंतु हा कोपरखेडा भूमिपुत्र yes, मैदान फक्त. मस्त सजवलेलं आहे. येस, हक्काचं मैदान. राईट आम होते विकेट तयार प्रणय. हो लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. अगेन दॅट शुड बी चौकार की षटकार आहे. 6 रन म्हणजे हाला तिसरा षटकार. जरी तुम्ही विकेट प्राप्त केली परंतु तुमचं नियंत्रण नाही गोलंदाजीवर, म्हणजे जवळजवळ 20च्या वरती धावा दिली आहेत. 31. भावेशकडे पाहिलं ना, त्याचं ऑपरेशन झालंय, परंतु हा फटका जर पाहिला ना, काय बेभिंद फटका डीजे मारलाय, वर सर. तुम्हाला विनंती करतो, विकेट घेणे तेव्हाच तुम्ही डीजे जरा वास्तव असावा, कारण आम्हाला आमचं संतुलन सगळं हे बिघडते. आमचं जो कोऑर्डिनेशन असतं. राईट आम होते विकेट तयार. हो सगळे लॉफ्टेड स्ट्रोक. हा देखील चेंडू हवेमध्ये असेल आणि हा झेलबाद. 2 जरी विकेट प्राप्त केल्या, धावा बऱ्याच मोजल्या. तिसऱ्या विकेटचा बदल तिसरा गडी घालत धाव संख्या 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 31. JS म्हणजे जय संतोषी माता. आम्हाला आमचे साथी समालोचक प्रदीपजी विचारे सर बघूया, जे रेडिओ जॉकेत बऱ्याच वर्षे त्यांनी अतिशय क्लासिकल समालोचन केलं, अजूनही ते अव्याहतपणे करतायत. खरं म्हणजे ही प्रवीण दादाची टुर्नामेंट आणि धर्मवीर चषक ही त्यांची खरी ओळख आहे, ज्याने ह्या ग्लॅमर मिळवून दिला या प्रवीण मातेच्या टुर्नामेंटला. खरं म्हणजे प्रवीण मातेची टुर्नामेंट, आणि मला ही पहिल्यांदा ही टुर्नामेंट अशी बघतोय की न भूतो न भविष्यती संपूर्ण फ्रुट्स. म्हणून मी आल्या प्रदीप सांगितलं की ही स्पर्धा नवरात्रीमध्ये असायला हवी होती. म्हणा सर्वांचे उपास असताना. चला नेक्स्ट मॅच होईल बी बोथ टीम्स राधाकृष्ण आणि त्यांच्या श्री गणेश. विरोधात श्री गणेश मित्र मंडळ. श्री गणेश मित्र मंडळ. दोन्ही संघाचे आहेत तिन्ही थकले, कारण बजावलं 12 संघ म्हणजे टोटल 11 मॅचेस होतील, म्हणून 3-3 षटकाचे म्हणजे करेमिक नाही, 3 षटकाची फायनल हवा असायला हवी. आणि हा येस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, 4था षटकार ठोकलाय. काय बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स. येस आणि संघाची धाव संख्या झाली 37. येस राहुल काय भंडारा. येस सर, राहुल भंडारा घ्यायला आला होता काल, आणि त्याने दाखवून दिलं की षटकार ठोकू शकतो. काल म्हणत होता गुपेश दादा काय करायचं, काय बॅट नाही लागत, बोला चल नाही रे इकडं बाबा, माते हे की जय बोल आणि मॅच. हे भंडाराच्या नादीनं नाही डबल पैसा याच्या लोक बर्बाद झाली हो. हे भंडारा विश्वास नाही झाली. बाबा लोक सगळे आतमध्ये आहेत. तो रामदेव बाबा फक्त तेलावर जगलाय. हे तेल लावा, ते तेल लावा, आणि स्वतःचं ऑपरेशन अमेरिकेला करतोय. सर जी जैसी करनी वैसी भरनी. येस फिर काही नाही, बाबा बिबा सब झूठ आहे. असले बाबा असते तर त्याने डबल बाजाने स्वतःचा नसता केला का, सांगा मला, नाही का. जे नेक्स्ट टीमला आपण टॉस साठी बोलूया, राधाकृष्ण मित्र मंडळ आणि श्री गणेश मित्र मंडळ. या दोन्ही संघाचे कॅप्टन या, तुम्हाला विनंती असे प्लीज. तर विनंती करतो आमचे प्रदीप विचार सर, त्यांना विनंती करतो तुम्ही त्यांना रिप्रेझेंट करावं प्लीज. अतिशय दमदार आयोजन. आणि विघ्नेश्वर मित्र मंडळ मटे कोपरगावातील हे अव्वल दर्जाचं मित्रमंडळ आहे. हे ज्यांच्या बाजूने असतील तो नगरसेवक होणार, याची पोच पावती आहे. बरोबर की नाही? नाही मी म्हणजे मोठे मला सांगत नाही, ज्याच्याकडे मॅन पॉवर. शिवसेना आणि बीजेपी दोघांनाही निवडून दिलं त्यांनी. नाही नक्कीच म्हणजे चांगलं आहे, संतुलन केलंय. हो चाबूक शॉट चांगलं मिड विकेट. देव तारीख त्याला कोण मारी, कारण की वैभव हा चांगला खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे, का 2 आहेत, आदर्श खेळाडू आहे, आणि षटकार टोकतो. षटकाराच्या साहाय्याने okay, धाव okay. संख्या उसंडी मारते 43 वर. 43 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 43. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट कुठली बाबा वाहिनी आहे, हे नाव काय, प्रेक्षक लाईव्ह. अच्छा हे कुठले आहे नवीन, नितेश काय रोज नवीन वाहिन्या चालू होतात. सर जी नितेश भोईर तुमचाच शिष्य. अच्छा त्याचे आहे का. अच्छा म्हणजे परम म्हणजे बरं आता बऱ्याच आता काय माहित आहे, धंदे भरपूर आहेत हल्ली.
वेगवेगळे धंदे आहेत परंतु चांगला धंदा करा. या चांगला नाही चांगले धंदे आहेत बघूया, चांगले लाईव्ह सगळ्या दिवस चांगले आहे बघूया. आणि म्हणते हे शेवटचं षटक अंतिम आखेचं निर्वाणीचं. कल्पेश बॉलिंग मार्क तयार, गोलंदाजीच्या पटलावर पहिला चेंडू तयार, राईट आर्म होते विकेट. आणि हा हे सगळे अक्रॉस द लाईन. पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक, वाईडिश मिडविकेटच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका, बुलंद स्ट्रोक, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग. गुपेश काय म्हणाल? तोडफोड फलंदाजी. टायमिंगच्या बाबतीत वैभव हा अप्रतिम राहिलेला आहे. त्याचा फुटवर्क जबरदस्त असतो आणि मनगटातला जोर जो आहे तो कसून चौकशी ज्या पद्धतीने केली जाते म्हणजे तसं करतो, गोपाई सर. गेले जिथं तुम्ही एक गाव एक संघ खेळला ना तर तुम्ही कोणाला ऐकणार नाही, परंतु सगळीकडे आले विभाजन झालेलं आहे. घनसोळीमध्ये झालं, इकडे झालं, करावे गावामध्ये नाही आहे, फक्त करावे गावची टीम एक मात्र आहे, तिकडं फाटाफूट नाही आहे. नाही नाही बरोबर आहे जी सर. नाही, एक गाव एक संघ. तसा आग्रोळे बघा, एक गाव एक गणपती, 50 वर्षे आली. आणि ह्या यस पुन्हा एकदा झेल, यस षटकार. लॉंग ऑनच्या डोक्यावर पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह, ताकदवर स्ट्रोक्स. धावा झाल्या तब्बल जय संतोषी माता. किती आल्या? 45 55 पाय क्या बात आहे. दशरथ दादा पहा 4 चेंडूमध्ये सलग 3 षटकार ठोकलेले आहे. अप्रतिम दर्जेदार. जर वैभवचा खेळ आवडला असेल तर टाळ्या जोरजोर व्हायला Yes, पाहिजे. अतिशय फॉर्म मध्ये इन्फॉर्म बॅट्समन, नेत्रदीपक फलंदाजी, जबरदस्त उन्माद, उत्पाद, उच्छाद, उद्रेक, तांडव, प्रलय, थैमान, हैदोस. पहिल्या षटकामध्ये दमदार बॅटिंग. क्या बात आहे. विदाऊट प्रॅक्टिस खेळत आहे. Yes, एक without अनुभवाची practice. शिदोरी. नशीब प्रॅक्टिस नाही करत, नाही सगळे बॉल फोडले असते त्यांनी. बॉलिंग मार्क होत आहे, राईट आर्म होते विकेट तयार. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड गली, एक कवस, डीप मिड विकेट. आणि हा फुलटॉस आणि फॉलो थ्रू मध्ये झेल बाद. येस सीज अँड हा झेल झाला ड्रॉप. सॉफ्ट डिसमिस झाला असता गोपेश, परंतु झेल झाला ड्रॉप. आणि हा यस पुन्हा एकदा 2 धावा. गुपेश म्हणजे गाढवी गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं. झेल सोडला, 2 धावा मोजल्या. काय म्हणाल? जी, खरं हाती राहिला फक्त ढोपाटणं ढोपाटणं, असंच म्हणू yes. शकतो सर. व्हेरी गुड. खूप आजच्या दिवसात आपल्याला खूप मनोरंजन मिळेल. दशरथ दादा आहेत. विकेट. आज या मैदानामध्ये मजा असते होय. कॉमेंट्री करण्याची काय ते वेगळं, आणि साऊंड सिस्टम आधीच डीजे असलं की कॉमेंट्री करायला मजा वाटते. खरं म्हणजे तुम्हाला खरं म्हणजे बजेट जर तुम्ही हात जरा सैल केलेत ना तर तुम्हाला सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करतील. हो 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 पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ पहिला. बघा गुपेश मात्रे चौफेर फलंदाजी, तिथं पूल केलाय मिडविकेटच्या वरतून, लॉंग ऑफच्या डोक्यावरून, लॉंग ऑनच्या डोक्यावरून. असा एकही क्षेत्र नाही तिथं फटके मारले नाही. याला म्हणतात चतुरस्त्र चौफेर केल. इनिंग समाप्तीमध्ये संघाची धावसंख्या झाली 63 आणि जिंकण्यासाठी म्हणजे जवळजवळ 64 धावांची गरज, म्हणजे जवळजवळ 21.33. प्रदीपजी विचार तुम्हाला विनंती करतो प्लीज. या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. राधाकृष्ण मित्रमंडळ, श्री गणेश मित्रमंडळ. तर श्री गणेश आणि राधाकृष्ण 2 बलाढ्य टीम. चला या लवकर या प्लीज, कारण तब्बल 11 मॅचेस. चला श्रीकृष्ण मित्रमंडळ आणि राधाकृष्ण मित्रमंडळ. मगाशी श्री गणेश मित्रमंडळ. शिवराम पाटलांनी सांगितलं की जवळजवळ 5 ते 6 हजार म्हणते हा कॉईन आहे सिल्वर. म्हणजे जरूर त्या बऱ्याच वर्षापासून स्पर्धा आहे आणि वेगवेगळं काहीतरी असतं सर. आपण पाहत असाल विविधताने एक चांगला परिपक्व असलेला हा संघ आहे. श्रीमान जनार्दन म्हात्रे साहेब यांच्या शुभास्ते हा टॉस केला जाईल. विघ्नेश्वर तुमच्या किती आता मित्रमंडळ टोटल मध्ये? मित्रमंडळ हे आणि टोटल राधाकृष्ण मित्रमंडळ टोटल सभासद किती आहेत? हे 2 संघ 50. 100 करा म्हणजे कौरवांचा रेकॉर्ड तुम्ही टोटल. क्या बात आहे. याला धुतराष्ट्र लुला पडला पाहिजे तुमच्यासमोर. बघा दोन्ही संघांना येथे फ्रूट बॅग दिली जाते. अगदी 13 वर्षापासून ही Yes, परंपरा yes, इथे चालवली राकेश. जाते. हे 13 वर्ष. दशरथदादा विघ्नेश्वर मित्रमंडळ कॉलेज बॉईज चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. प्रदीप दादा, राधाकृष्ण मित्रमंडळ. बाबा प्रदीप विजय आहे, दादा, साहेब. प्रवीण म्हाते नंतर दुसरं मंडळ कुठलं सातत्य असेल तर हे आहे विघ्नेश्वर मित्रमंडळ आहे. नो डाऊट. खरोखरच धर्मवीर आनंद दिघे ट्रॉफी नंतर जर खरोखरच या मैदानामध्ये कुठली स्पर्धा होत असेल आणि जी 13 वर्षापासून सातत्याने होते ती स्पर्धा आहे विघ्नेश्वर मित्रमंडळाची कॉलेज बॉईज चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. राधाकृष्ण टॉस साठी या प्लीज. राधाकृष्ण बघा जर टॉस साठी नाही आले
तर या विरोधी संघाला टॉस विन देऊ आम्ही प्लीज, कारण ही टोटल एवढी चांगली टुर्नामेंट तुम्ही काय येत नाही मला समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड. जर उशीर झाला तर 5 धावांची पेनल्टी आहे. पेनल्टी येस येस नाही स्ट्रिक्ट ठेवा नियम. क्रिकेट इज अ क्रिकेट, क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन. काय म्हणणं गुपेश? येस सर, NMTच्या माध्यमातून आपण नियमावली केलेली आहे नाही, सर, नाही, आणि नाही, त्या नियम. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन नियम. खूप महत्वाचे असते. जरी आदर्श. तुमची गावची स्पर्धा असली, कोणाचे लाड अथवा चोचले पुरवले जाणार नाहीत. येस सर, जरूर. सकाळी आपण नियमावली वाचून दाखवत होतो, परंतु आयोजकांनी थोडासा फ्रीडम दिलाय. आता प्रजासत्ताक दिवस थोडस आहे. ठीक आहे, प्रजासत्ताक दिन, रिपब्लिक डे आहे, ते आपण मान्य करू शकतो. राधाकृष्ण मित्रमंडळ प्लीज, तुम्हाला वारंवार विनंती केली जाते, टॉस साठी या प्लीज. राधाकृष्ण मित्रमंडळ कमीत कमी प्रदीप त्यांना कमी टॉस तर करा ना तुम्ही. जर जिंकला तर तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग घ्या, जर तुमचे प्लेयर अवेलेबल नसतील. चला सहकार्य करा मित्रांनो प्लीज. राधाकृष्ण मित्रमंडळ सहकार्याची जी अपेक्षा आहे आपल्याकडून प्लीज. दिलीप पाटील आणि त्यांचे सहकारी सांगतायत आयोजक की कृपया करून टॉस साठी या. लगेच टॉस करून घेऊया, नंतर निर्णय घ्या, कारण की 3 षटकांचा सामना आहे. प्रत्येक सामना हा 3 षटकांचा इथे खेळवला जातो. येस, येलो कलर दिसते रे. चला जरा धावत या प्लीज मित्रांनो. या बाबा इकडनं बघा, या गँग बघा, इकडनं येतात तिकडनं येतात. ते अतिरेकी कसे आहेत? ह्या खोरीतून येणं त्या आणि बिबटे असतात ना, बिबटे आणि अतिरेकी यांचा भरोसा नाही. कुठल्या इथून येथे भरोसा नाही. दशरथ पंथांच्या भूमिकेत आपण पाहत असाल बिरजू आणि पिंट्या, हे दोन खूप मोठी नावं आहेत. Yes, आणि yes. खरं तर मी ज्याचा फॅन होतो असा कंचन नाहीये आज, Yes, परंतु थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स एका बाजूला आहे राधाकृष्ण आणि दुसऱ्या बाजूला आहे श्रीकृष्ण. जय गणेश, श्री गणेश मित्र कोपरखेरणे टॉस करतायत म्हात्रे साहेब. चला टॉस दाखवा दोन्ही. टॉस बघा दोन्ही साईडला कसा आहे तो. कॉलेज बॉईज श्री गणेश कोपरखेरण्याच्या संघनायकांनी टॉस जिंकलाय. काय घेणार नंतर डिसाइड करतो. चला थँक्यू, जास्त वेळ काही घेत नाही. बघा इथे फ्रूट आणि सन्मान चिन्ह प्रदान केलं जात आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना. धन्यवाद विघ्नेश्वर मित्र मंडळ. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हार्दिक आणि निखिल खेळत असताना पाहत असाल, पहा अप्रतिम खेळाडू. या दोन्हीही खेळाडू जर टिकून राहिले कदाचित धावा सहजरित्या पिळवू शकतात. आणि परंतु leg break- ज्याने बॅटिंग चांगली, वैभव षटक क्रमांक पहिला, आणि हा पहिला धक्का अतिशय खराब सुरुवात, उद्वेगजनक. बघूया गोलंदाजी कोलॅप्स, त्याच्यानंतर बॅटिंग देखील कोलॅप्स. हे 64 धावांची गरज असताना अतिशय तकलादू बॅटिंग. आउटसाइड द ऑफ होता, कॉट बिहाइंड बॅटची एज. गुपेश मात्र काय म्हणणार? पहिला धक्का. जी जरूर लेग ब्रेक अप्रतिम केला होता वैभवने. पाहिलं होतं निखिलला कोणत्या दिशेला खेळतो तर लेग साईडला, तर आपण का होणार लेग ब्रेक करत असताना ऑफ साईडच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल करूया, आणि तेच विचार करून गोलंदाजी केली. आणि येस मात्र येस, आणि वनडाऊनचा फलंदाज. आपण म्हणता नेहमीच गॅदर करणं खूप कठीण असतं, आणि Yes, गॅदर हा yes, शब्द gather. तुमच्याकडनं दशरथाने मी शिकलेलो आहे. नक्की नक्की अ, yes, ब- आणि- विकेटच्या मागे पाहिलं तर यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी पार पाडली, Yes. आणि मात्र गॅदर करून मात्र कॅचला पहिला गडी येस, पहिला हात गॅदरला जो परेश होता कलेक्ट. येस सर. चला बॉलिंग मार्कवर वैभव, वनडाऊनचा फलंदाज, न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. धाव संख्या 1/0 अशी खराब स्थिती, दयनीय अवस्था. 64 धावांची गरज म्हणजे 21.33 असं हे इक्वेशन समीकरण. आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. हो हो हो, आणि म्हणते 4 धावा, 4 रन्स. येस, चांगला फटका, दमदार स्ट्रोक. अशी मात्र गुपेश मात्र बॅटिंग करावी लागेल, आणि तुम्हाला एक पार्टनरशिपची गरज आहे. जी हे जरूर आमचे साडो आलेले आहेत. पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, आणि एक बेधडकपणे खेळले तर कदाचित धाव संख्येच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतात. येस, सन्माननीय रावजी रावजी पाटील. पाटील सर, शिव खरं तर शिवछत्रपती अतिशय शिवाजी नाही, महाराज- नाही, अतिशय जुने कट्टर आणि कट्टर मातोश्री समर्थक अजूनही ते उभाटामध्येच आहेत हा ते. जी सर, नो डाऊट. पहा त्यांच्या पुतण्याने मारला षटकार. जसे रावजी पाटील इथे आले त्याच्यानंतर पहिला चौकार खेचला, आणि त्यानंतर षटकार खेचून मात्र संघाला आकार दिला, उकार दिला. धावसंख्या Yes, पोहोचवली 11 11वर. 11 1 बाद 11 म्हणजे काय, हे कुठलंही टार्गेट तुम्हाला इम्पॉसिबल नाही. नो टार्गेट इज इम्पॉसिबल इन द क्रिकेट. गुपेश मात्रे
जी सर, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कारण की आपण जर पाहिलं तर एका चेंडूमध्ये 22 धावा देखील क्लिप व्हायरल होत आहे. होतात असं काय नाही, चमत्कार होत असतात. बघूया, एखादा जर चेंडू वाईट झाला, बिहाइंड गेला म्हणजे 5 धावा सहज मिळतील. राईट आर्म होते विकेट पुन्हा एकदा. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, फलंदाजाला बेट. आणि हा असे डॉट बॉल, अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, दमदार गोलंदाजी. काय म्हणाल गुपेश? जी जरूर, पहिले लेग ब्रेक होते, त्याच्यानंतर पाहिलं टायमिंगने खेचतोय, तर त्यानंतर टायमिंगला थांबवण्यासाठी मात्र Yes, yes, नक्कीच. कुठेतरी वैभवचा वैभव प्रयत्न. मात्र हा सराईत दिसतोय, सराईत. ते नेहमी प्रॅक्टिस करतात ना त्यांना. आणि हा मात्र खराब चेंडू, आउटसाइड लेग स्टिक, चेंडूकडे शॉर्ट फाईन लेगला. आणि वाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशाईन मारा. एक धाव मिळते, संघाची धाव संख्या झाली 12 वर. 1 बाद 12, 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकात धावा कुठल्या? तब्बल 12. राईट आर्म हो दे विकेट, वैभव तयार. हो 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 हो, बघा थोडासा आतमध्ये आला, स्विंग तर पुरेबरोबर आतमध्ये, स्विंग अँड मिस. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, भेदक मारा पहिल्या षटकात. धावसंख्या 12. थांबा, काय ते डाऊट असेल. जर पंच तुम्हाला डाऊट वाटला ना, तुम्हाला संपूर्ण मुभा असेल, यू कॅन टेक एनी टाइम रिव्ह्यू. काय म्हणाल गुपेश? जी जरूर, पंचांना खरं तर इथे बोलवलंय, कारण की अनुभवी पंच आहे. विघ्नेश्वर, तुम्हाला विनंती करतो, रिव्ह्यू कुठले आहे सांगा मला जरा प्लीज. एकही रिव्ह्यू नाही प्लीज, जे संपूर्ण फक्त अंपायरना जेच त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे. 39 आणि नियम आहेत, रिव्ह्यू पण बघा, इथं जास्त फुटेज नाही, फक्त एक कॅमेरा आहे. आणि ऑनफिल्ड अंपायर तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य असेल. आणि इथं कोणीही कसलीही प्रकारचा आर्ग्युमेंट करणार नाही, कारण हे विघ्नेश्वर मित्रमंडळ आहेत. जी नियमामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार. संपूर्ण टोटली सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत विघ्नेश्वर मित्रमंडळ. चॅम्पियन्स ट्रॉफी, कॉलेज बॉईज, ज्यांचे हे कॉलेजचे सर्व पोरं आहेत, एकत्र जमा झालेले एक चांगलं मंडळ या गावाला दिलंय. कुठलंही क्षेत्र असू द्या, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, जी जरूर, कोपरखंड गावाची सेवा देखील आणि करताना आपण सर्वांना त्यांना बघा पाहिलेलं आहे. फ्रुट्सचं पॅकेज. कमीत कमी 200 ते 250 रुपयाची फळं असतील एका पॅकेजमध्ये. तर राईट आर्म होते विकेट, सूरज पाटील. सूरज पाटील बॉलिंग मार्क तयार. आणि ह्या चेंडू हवेमध्ये, परंतु जाई नो मॅन्स लँड मध्ये, निर्जन स्थळी. तर एक धाव मिळते, संघाची धाव संख्या फैलावली, धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान कद्यमान, टोटल स्कोर इज मुव्हिंग 30 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 13 वर सद्यस्थिती विद्यमान अवस्था. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट, प्रेक्षक लाईव्ह, अतिशय नवीन वेबसाईट. खरं म्हणजे पुढे आपल्याकडे मिळत नाही. सर, प्रजासत्ताक दिवस, त्यामुळे कॅमेरामॅन देखील खूप नाही busy नाही, आहे. बरोबर, संपूर्ण ठिकाणी व्यस्त आहेत. हो हो, येस, अकरावधी लाईन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला चेंडू, तितक्याच सपाने चेंडू गेला आहे लेगच्या दिशेनं. शॉर्ट लेगला एक धाव मिळते, संघाची धाव संख्या झाली, धावा झाल्या तब्बल 14 वर 14. कमीत कमी आता अटॅक करावा लागेल, देमाय धरणी ठाय रान उठावं लागेल. गुपेश मात्र 64 धावा चेस करायचे तुम्हाला. हार्दिक मोठे फटके मारावे लागते षटकार चौकारांची. हार्दिकला जुना खेळ आठवावा लागेल आणि चांगला खेळ खेळावा लागेल. गेअर बदलावा लागेल तुम्हाला. आणि हा यस पुन्हा एकदा काही करता आले नाही. आणि म्हटतंय सेकंड विलेक विकेट मात्र कोल्याप झाली का? येस सर. यस. सर, जर पाहिलं ना सूरजकडे, तर एक चांगला फलंदाज आहे एकवीर मित्रमंडळाचा, आणि त्यानंतर जर गोलंदाजी पाहिली ना, धारदार गोलंदाजी जय करत असतो. संतोषी मात्र सध्या तरी जबरदस्त वर्चस्व, हुकूमत, दहशत, संपूर्ण पकड आणि संपूर्ण डॉमिनेशन या टीमवर. एकवेरा मित्रमंडळ जय संतोषी माता असा हा पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगी तुरा. दोन टोक्यामध्ये घमासान, यादवी रणदुंदुबी, रणधुमाली, रणकंदन. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपदावर, दुसऱ्या षटकाचा माग करताना गोलंदाज, राईट मोह विकेट, उजव्या हाताचा गोलंदाज. अतिबघ गती आणि मती, मती म्हणजे बुद्धी, याचा पुरेपूर Yes, sir. वापर. काय म्हणणार? समानार्थी शब्द तुमच्याकडनं खूप काही शिकायला मिळतात. गती आणि मती याचा वापर खूप करणं गरजेचं असतं, बुद्धीचा वापर करणं गरजेचं असतं. गती म्हणजे वेग. नुसता Yes, sir. रनअप फायदा असून नाही बघा. एम बॉथम फक्त त्याच्याकडे रनअप कमी होता, भलता स्विंग करायचा, अचूकता पाहिजे. मायकेल होल्डिंग बघा, असे अनेक गोलंदाज नुसतं दातोट खाऊन गोलंदाजी करतात नाही. जसा शोएब अख्तर सचिन तेंडुलकरला फेकायचा. हो पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. गुपेश मात्रे, काय बॉलिंग अटॅक चालू आहे. अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी. येस येस, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट बॉल. संघाची धाव संख्या इनिमिन 14 धावा ना, 14, 2 बाद 14, 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बघा एवढीशी स्पर्धा आहे, परंतु 2 स्कोरर. आणि हा पुन्हा एकदा चेंडू, 11 धावा खाण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आउटसाइड द ऑप्शन, बॅकवर्डला गेला.
चेंडू गेला कव्हर पॉईंटच्या दिशेनं एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 15 अतिशय कमी धावसंख्या लोएस्ट. जुजबी वाजवी मामूली किफायतशीर आणि जिंकण्यासाठी पाहिजे अजूनही 48 धावांची गरज, 49 धावांची गरज. गुपेश, या धावा कशा कराव्या? खूप कठीण आहे सर. गुडघे टेकल्यासारखे दिसत आहे. ते पहा, जय संतोषी क्रीडा मंडळाने आज सन्माननीय महेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. व्यावसायिक चांगल्या उद्योजक आहेत Yes, आणि yes, त्याचबरोबर yes. समाजसेवक देखील आहेत. हा महेश सामना अनंत फक्त पाटील. तुम्हाला जिंकून देऊ शकतात कोण? नरेंद्र मोदी साहेब. दुसऱ्या बापाची ताकद नाही. कोणी नाही काय करत. नाही, राजकारण नाही, फक्त ओनली एंटरटेनमेंट. कारण क्रिकेट इज अ फनी गेम. क्रिकेट याच्यात काही होऊ शकतं. चला, शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल. स्लॉग ओव्हर शेवटचं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. जय संतोषी माता आणि एकविरा मित्र मंडळ असा हा विद्यमान सामना. पहिला सामना, पहिली लढत, पहिला कलगीतुरा. 2 टोळक्यामध्ये चोरस ईर्ष्या चढावर संघर्ष. अहममिका. हो हो, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये कॉट बिहाइंड सॉफ्ट डिसमिसल. गुपेश म्हात्रे, झालेली वाताहत यातायात पडझड, काय म्हणाल? जी खूपच दयनीय अवस्था. कारण Yes, की yes, जर पाहिलं कालच्या सत्रामध्ये सेकंड प्राइज आली आहे. त्यानंतर एकविरा मित्र मंडळाचे कौतुक करेन. कारण की त्यांनी Yes, yes. एकजुटीने चांगल्या एक जोमाने खेळत असताना Yes, एक चांगली टीम तयार केली, एक चांगला चमू. जे या वर्षातील कदाचित उंचांक गाठण्याचा प्रयत्न Yes, yes, त्यांचा असेल, नुकतंच मानस असेल. ज्यांचं आगमन झाले, एक दमदार आयोजक आमचे सन्माननीय महेशजी पाटील. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांची स्पर्धा होती. एकदा त्याने मला बोलवलं होतं, पण दुर्दैवाने मी आलो नाही तिथं. बऱ्याचशा स्पर्धा मी मुकलोय. महेश पाटील आणि आमचे दिलीपजी पाटील. दशरथजी जर पाहिलं ना, राहुलकडे पहिला षटकार ठोकलाय त्याने. येऊन एक चेंडू खेळला होता, फेस केला होता आणि त्यानंतर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आला आणि पहिलाच विकेट पटकावला. येस, अप्रतिम नक्कीच. गोलंदाज. येस, बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. मात्र आता काही पर्याय नाही, ऑप्शन नसेल. आणि हा येस, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल, पण तो जाईल. हो हो हो, आणखीन एक विकेट गेली असती, परंतु झेल झाला ड्रॉप. सर कॉलिंग महत्वाचं असतं आणि Yes, कॉलिंग calling. नव्हतं. जर कॉलिंग आणि तुम्ही खरं म्हणजे क्रिकेटमध्ये असं एक हे आहे सांगा, ज्यावेळी तुम्ही गोलंदाज बॉलिंग टाकताना तुम्ही थोडंसं वॉर्मअप व्हायला पाहिजे, रनअप करायला पाहिजे, तर तुम्ही फिल्डिंग करू शकाल. येस सर. जर तुम्हाला दुसरी धाव घ्यायची असेल, पहिली धाव तुम्ही जलद गतीने घ्यायला, हे काय क्रिकेटचे नियम आहे ते पहिले शिकून घ्या तुम्ही, कारण हा बेस आहे. आणि हा पुन्हा एकदा हवेमध्ये विकेट क्रमांक आहे की जाईल आवाक्याच्या बाहेर. जबरदस्त चेंडू फटका होता, लॉंगॉनच्या डोक्यावरून मारायचा होता, परंतु बराच काल एलिव्हेशन डिस्टन्स कमी पडलं. त्या दरम्यान मिळते म्हणते 2 धावा संघाचा धावसंख्या. म्हणते हा गुपेश मात्र जवळजवळ ब्रह्मलिखित विधिलिखित पराभव अटळ आहे. बघूया आता किती फरकानं अर्थ याचं तुम्हाला फक्त बघायचं आहे, बस कॅल्क्युलेशन तुम्हाला तेच आहे. आणि हा पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. यस, अशी बॅटिंग तुम्ही पहिली करायला हवी होती, परंतु परीक्षा संपल्याचा अभ्यास करून फायदा काय? ते काय पुस्तका चाटायचे आहेत का रद्दीमध्ये विकायचे आहेत? बरोबर की नाही? बरोबर आहे. अटॅक पहिल्या चेंडूपासून करायला होता. कारण वेल बिगन इज हाफ डन. कुठल्याही कामाची सुरुवात ही दमदार हवी. अच्छा, काल साखरपुडे होते, त्याचा कदाचित इफेक्ट खेळावर होतो, काय माहित आहे. पिल्यानंतर खाल्यानंतर माणसं हे करतो, जरा सुस्तावतो. म्हणून सकाळी जिममध्ये जा, थोडंसं वॉर्मअप करा. बबलू जितेश खेळत असताना राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी करेल. खेळण्यासाठी तयार होतोय बबलू. पाहूया गोलंदाजीवर राहुलच्या. पहिला शफल ग्रेट डेली, सुपर बॉलिंग गुगली. व्हॉट अ बॉलिंग, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेशूट मारा, डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिगित स्थमित. धावसंख्या रोडावली धावाना खेळ बसते. संघाची धावसंख्या इनिमिन 24 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 40 धावांची गरज. स्ट्रेट ड्राईव्ह, चांगला फटका, दमदार स्ट्रोक फक्त मिळेल. आणि अशा प्रकारे म्हणते हा जवळजवळ 40 धावांनी संघ पराभूत होतो. अतिशय दारुण पराभव. याला मराठीमध्ये म्हणतात व्हाईट वॉश, ज्याला म्हणतात धोबी पछाड. आणि ह्या सामन्याचा पहिला हिरो ज्याने दमदार बॅटिंग केली म्हणते वैभव ना. येस सर. वैभव, यस, नो डाऊट. मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी, धावांचं मशीन, यंत्र, रसायन, धावांचं मिसाईल, धावांचा आगडोम. या वैभव पहिलं फर्स्ट षटक मॅन ऑफ द देखील मॅच.